खरं तर आज शरद पवार गटाकडून आपण पाहतोय की सिडकोवरती मोठा प्रमाणात मोर्चा काढलेला होता। खरं तर या मोर्चामध्ये आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे नवी मुंबईचे काही नेते देखील आले होते। खरं तर जो जमिनीचा घोटाळा झालेला आहे तसंच भूमिपुत्राची जी समस्या आहे त्यासाठी हा खरं तर मोर्चा काढलेला होता। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी नवी मुंबई शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष CR पाटील आहेत। पाटीलजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। आम्ही पाहतोय की आपण भाषण देखील मोठ्या उत्स्फूर्तपणे केलेला आहे आणि खरं तर हा जो मोर्चा काढलेला आहे, आता आपण आमदार रोहित पवार यांच्यासोबत देखील सिडको MDंची भेट घेतलेली आहे। काय भावना? आज खऱ्या अर्थाने आम्ही प्रकरग्रस्तांसाठी 31 तारखेला एक मोर्चा काढला होता आणि आज रोहित पवार साहेब आणि शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आज जे 12.5% प्रकरग्रस्तांना आणि मूल गावठाण विस्ताराच्या हद्द होत नसतानासुद्धा जी जमीन आहे ते एका बिल्डरला जवळजवळ 5,000 कोटीच्या यांनी संस्थाने देऊन टाकलेली आहे। अशा वेळी सिडकोला जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांना आज इथं MD बरोबर मीटिंग झाली आणि MDने आम्हाला आश्वासित केलेले आहे की तुम्हाला जे लागणारे पेपर आहेत काय आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला आम्ही लवकरात लवकर याच्याबरोबर एक मीटिंग लावू आणि जे पेपर तुम्हाला पाहिजे आहेत त्याची पूर्तता आम्ही करू। कारण जे भ्रष्टाचार झालेला आहे खऱ्या अर्थाने शिरसाट हा 15 दिवसच चेअरमन पदावर बसला आणि ही 30 वेळेला सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जमीन रिजेक्ट केली होती, पण 15 दिवसानंतर शिरसाटसारख्या भस्मासूर व्यक्तींनी भ्रष्टाचार करून ती जमीनची ऑर्डर दिली। त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार झालेला। आमचा मुद्दा हा आहे का तुम्ही कुठल्या मुद्द्यावर त्याला दिले, 29 गावामध्ये तो बसतोय का, हा प्रकरग्रस्त आहे का आणि मूल जागा त्याची आहे का वन खात्याची आहे का कलेक्टरच्या अंडर आहे याची माहिती आम्ही MD साहेबांना खरं तर आपण जे आरोप करत आहेत ज्या बिल्डरवरती त्या बिल्डरचं नाव ते बिवलकर आहे, त्यांचं असं देखील म्हणणं आहे की माझ्यावरती जे आरोप करत आहे ते सगळे आरोप खोटे आहेत। असं आहे ना, जो चोरी करतो तो कोण सांगत नाही का मी चोरी केली। पहिली गोष्ट तो इंडियामधला आहे का हा मोठा प्रश्न आहे। तो इंग्लंडमध्ये राहतोय आणि मोबदला महाराष्ट्र सरकारचा नाही तर या प्रकरग्रस्तांच्या जमिनीचा घेतोय। आणि खरं तर आपण पाहतोय की आपण MDना देखील भेटलेलं आहे। MDकडून काय आश्वासन वगैरे काय देण्यात आलं आहे का? MDने आम्हाला आश्वासन दिले काही कालानंतर या विषयावरच मीटिंग घेतली जाईल, तुमचा रिपोर्ट आम्ही सरकार दरबारी सांगितलं आहे देऊ असं सांगितलं। पण आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्हाला सरकार दरबारी न बोलता आम्हाला काही पेपरपत्र तुम्ही द्या, कुठल्या आधारावर दिलेलं आहे, आम्हाला परत तुमच्याबरोबरच MD पाहिजे। सरकारला देऊन काय मीटिंग करून काय सरकारनेच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार केलेला आहे। याची मूल कागदपत्र आमच्याकडे आल्यानंतर याच्यामध्ये शिरसाट किती टक्के आहे आणि सरकार किती टक्के आहे हे आम्हाला दिसेल। खरं तर आपण भूमिपुत्र नेते म्हणून आपण ओळखला जाता। आज आमदार देखील या ठिकाणी आले होते। आपण आमदारांसोबत काही चर्चा केली का? कारण की भूमिपुत्राचे असंख्य प्रश्न सध्या नवी मुंबईत निर्माण होत आहेत। आम्ही रोहित दादाला आणि शशिकांत शिंदेला तेच सांगितलेलं आहे, गेले अनेक वर्ष प्रकरग्रस्तांचा हद्द अद्याप झालेली नाही। 10 वर्षानंतर कुठलीही हद्द चेंज होत असते। आमचे तो प्रश्न पण आम्ही उपस्थित केला का ज्यांना तुम्ही नोटिसा दिल्यात मूल गावठातल्या शेतकऱ्यांना त्यांची घरं बांधली, गरजेपोटी घरं बांधलेले आहेत, त्यावेळी आम्हाला आश्वासित केलं आहे का ज्या 2021 परत ज्यावेळी बांधकाम केलं आहे त्यांच्या आम्ही घरावर काही करणार नाही। तरीसुद्धा आमची मागणी ही आहे का तुम्ही हद्द फिक्स करा। 10 वर्षानंतर हद्द चेंज होते मूल गावठाणाची, पण ती होत नाही, म्हणून आम्ही त्यांना ते पण सांगितलं आहे, त्याच्यावर पण आमची चर्चा होणार आहे। खरं तर आता पालिकेच्या निवडणुका देखील नुकत्याच त्या जवळ येतात आहे, त्या संदर्भात काही चर्चा वगैरे काय झाली आहे का? कारण की शरद पवार गट हा स्वतंत्र लढणार का महाविकास आघाडी म्हणून लढणार? बघा, हा विषय आहे ना, समोर पालिका निवडणूक आहे म्हणून घेतलेला नाही। हा गेले 30 वर्षे इथं राजकीय राजकारण आहे त्यावेळी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही दिला, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यावेळी काम केलेलं आहे। जर त्यावेळी लोकांसाठी काम केला असता तर आज प्रकरग्रस्ताचे खऱ्या अर्थाने प्रश्न सुटला असता। निवडणूक हा विषय बाजूला राहू द्या, निवडणुका होईल की नाही याच्यामागे पण मोठा गोड बंगाल आहे। कारण ठाकरे बंधू एकत्र येतोय का, आम्हाला काय धोका होतोय का याच्यावरच त्यांचा अभ्यास चाललाय। अद्याप चर्चा झालेली नाही का? निवडणुकीचा आम्ही विषयच करत नाही। आम्ही मूल नवी मुंबईची निवडणूक आहे, तुम्ही कशी लढणार, स्वतंत्र लढणार का महाविकास आघाडी म्हणून लढणार? तुमचं काय म्हणणं आहे? त्या विषयावर चर्चा करत नाही। जेव्हापासून प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे झालेत त्यावेळी एकच ठरवले, नवीन मुंबईचे राहिलेले प्रश्न
पहिले आपण विचारात घेऊ, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू. निवडणुका होतील जातील, पण मूल जी शेतकरी आहे तो तिथल्या तिथंच राहील. म्हणून आम्ही निवडणुकीचा कुठलीही मिटिंग झालेली नाही. आम्ही फक्त प्रकरग्रस्ताच्या आणि नवी मुंबईच्या प्रकरग्रस्तांसाठी बांधतोय. नक्कीच. खरं तर आपल्यासोबत हे होते जिल्हाध्यक्ष CR पाटील यांचं असं देखील म्हणणं आहे, निवडणुकीची कुठलीही चर्चा झाली नाही, मात्र नवी मुंबईचे जे मूलभूत प्रश्न त्या संदर्भात आम्ही आज रोहित पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे. कॅमेरा पर्सन मोहनसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.